हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण एकदम हॉटेलसारखं व्हेज मंचाऊ सूप पाहणार आहोत. एकदम टेस्ट याचा एकदम हॉटेलसारखा येतो आणि व्हेज मंचुरियन सूप सोबत सर्व करण्यासाठी हे मी थोडे हक्का नूडल घेतले आहे. याला मी थोडंसं पाण्यातून उकळून काढलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. तर आता यामध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायची आहे. कॉर्नफ्लॉवर मक्याचं पीठ. आता हे थोडंसं मिक्स करून घेते. आता आपण यांना तळून घेऊया. तेल तपण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये एक नूडल टाकून बघते तर तेल मस्त तपलं. आता यामध्ये नूडल घालूया. तेल मस्त तपाळून घ्यायचं. लवकर नूडल तळल्या जातात. आणखी टाकते. आता जोपर्यंत मस्त अशी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत अशी फिरून घेते. एकदम लवकर तळल्या जात आहे. काहीच वेळ लागत नाही. आता हे बघा मस्त तळल्या गेले आहे. काढून घेते प्लेटमध्ये. आता जी उरलेली नूडल आहे ते पण तेलात टाकते. आता असे सर्व नूडल हे तळून घेते. आता हे नूडल तळून घेतले आहे मी. मस्त असे कुरकुरीत झाले आहे. मी थोडे जास्तच तळले. तुम्हाला वाटलं तर थोडेसे तळायचे फक्त. हे असे पीक खायला छान लागतात. आता सूपमध्ये घालण्यासाठी हे थोडं गाजर घेतलं, थोडासा कांदा, थोडंसं अद्रक, लसूण, शिमला मिरची, कांद्याची पात आणि थोडं 1-2 मिरची बारीक कट करून घेतली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पत्ता गोबी या मशरूम पण बारीक कट करून घेऊ शकता. आता यामध्ये 1-1.5 पई तेल घातलं कढईमध्ये. गॅस ऑन केली. तेल गरम झालं की यामध्ये अद्रक, लसूण चांगला होऊ द्यायचा. थोडासा परतून घ्यायचं आणि कांदा घालायचा आणि ही जी सर्व भाज्या कट केल्या आहे हे सर्व टाकून द्यायच्या. आता हे सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ फिरून घेते. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. ते अर्धा ग्लास पाणी घालते. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. फक्त ह्या भाज्या शिजतील एवढंच पाणी घालायचं आहे. आता 2-3 मिनटं हे व्यवस्थित शिजू दिलं. यातलं पाणी पण आटलं. थोडी शिजल्या बी आहे भाज्या. आता आपण यामध्ये 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच टमॅटो केचप, 1 चम्मच रेड चिल्ली सॉस. आता हे सर्व मिक्स करून घेते. गॅस मध्यम ठेवते. आता हे मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि फिरून घ्यायचं. गॅस थोडी वाढवून घेतली मी. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त सूप बनवायचं असलं तर थोडंसं जास्त घ्यायचं. सर्वच भाज्या गिज्या. आता 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतली. यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि चम्मचनं असं फिरून घ्यायचं. गाठाला राहायला नाही पाहिजे. याने जी सूप आहे आपलं ते मस्त असं घट्ट होईल. आता हे सूपमध्ये घालते आणि चम्मचनी फिरवत राहायचं. आता गॅस थोडीशी वाढवून घेतली. आता याला मस्त उकळ आली तर यामध्ये थोडेसे तळलेले नूडल बारीक करून घेते हाताने. मस्त हे सूप झालं आहे. याचा टेस्ट एकदम हॉटेलसारखा येतो. तर नक्की तुम्ही पण हे गरमागरम सूप घरी बनवा. खूप छान होते. आता सर्व इथून शेवटी 1 छोटा चम्मच विनेगर मिक्स करून घेते. मस्त असं सूप झालं आहे. कॉर्नफ्लॉवर घातली की एकदम असं घट्ट होते. हे थोडेसे तळलेले हक्का नूडल आणि हे आपलं मस्त गरमागरम व्हेज मंचाऊ सूप तयार आहे.
याची टेस्ट एकदम हॉटेलसारखी येते. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि बनते एकदम पटकनी. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे. दुसऱ्या वाटीमध्ये पण काढून घेतलं, तर तुम्ही पण नक्की बनवा हे सूप. हे बघा, असं वाटत नाही आहे घरी बनवलं आहे म्हणून. आता याच्यावरती थोडेसे नूडल टाकते. तर तुम्ही पण नक्की हे सूप बनवा. तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. बाय.